राधानगरी तालुक्यातील पडळीपैकी मिसाळवाडी गावातील साताप्पा गोविंद मिसाळ भारतीय सैन्य दलात फिरोजपूर पंजाब आर्टिलरी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते। रविवारी 17 ऑगस्ट रोजी सेवेत असताना विजेच्या धक्क्यानं त्यांचा मृत्यू झाला होता। आज त्यांचं पार्थिव पंजाबमधून विमानानं कोल्हापुरात आणण्यात आलं। कोल्हापुरातून त्यांची सासूरवाडी असलेल्या अणाजे इथं सकाळी 10:30 वाजता त्यांचं पार्थिव आणलं। यावेळी अणाजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी त्यांचं पार्थिव असणाऱ्या वाहनावर फुलांचा वर्षाव करत पुष्पांजली वाहिली। लक्ष करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह तरुणांनी अणाजे गावापासून घोषणा देत अंत्ययात्रेला सुरुवात केली। पार्थिव मिसाळवाडी इथं आणल्यानंतर ग्रामस्थांसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता। वीर जवान तुझे सलाम, अमर रहे सातप्पा पाटील अमर रहे, जय जवान जय किसानच्या घोषणा देत अणाजे ते दुर्गमानवाड मार्गे मिसाळवाडीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली। एकुलता एक मुलगा देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून सैन्यात भरती झाला होता। मात्र देशसेवेत कार्यरत असतानाच मुलाचा आकस्मिक मृत्यू झाल्यानं आईवडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता। त्यांच्या पत्नीनं फोडलेला टाहो पाहून अनेकांचे डोळे पाणावले। धो धो कोसळणाऱ्या पावसातही अंत्यसंस्कारासाठी हजारो नागरिक उपस्थित होते। 109 TA बटालियनच्या जवानांनी मानवंदना दिली। जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून कल्याण संघटक सुभेदार मेजर सुहास कांबळे, नायब तहसीलदार सुबोध वांगणकर यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सरपंच सुरेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन पाटील, बिद्रीचे संचालक राजेंद्र भाटळे, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन अबिटकर, AY पाटील, कॅप्टन अनिल देसाई, शिवाजी शेटके, तानाजी खाडे, लक्ष्मीकांत हंडे, संतोष कुमार, महादेव जाधव आदी उपस्थित होते।